विश्व मराठी साहित्य संमेलन 2024 निमित्ताने आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत पद्मश्री पद्मजा जोगळेकर ताई. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की साहित्य संमेलनाचा त्यांचा अनुभव काय होता. ताई, काय अनुभव? फारच सुंदर अनुभव होता. कारण जगभरातली सगळी म्हणजे विश्वातली सगळीच मंडळी, कितीतरी मंडळी आज आम्हाला पुन्हा नव्याने भेटली. काही जणांची नवी ओळख झाली आणि कविता सादर करत असताना किंवा त्याच्या आधी त्याचं जे काही कवितेबद्दल आम्ही सांगितलं, कविता कशी घडत गेली, का त्याचं गाणं कसं होत गेलं, हे यातल्या वाक्याला असं टिपकागसारखं टिपून इथली मंडळी इतक्या प्रेमाने सगळं ऐकत होती. म्हणजे खरोखरीच भाषा संस्कृती याचं जे संवर्धन करण्यासाठी आपण हे जे विश्व मराठी संमेलन ठेवलेलं आहे त्याचा सार्थ उपयोग झालेला मला वाटतंय. आणि आम्ही ज्या कविता सादर केल्या, मी जी दुर्गाबाई भागवतांची त्यांनी मला एकमेव कविता त्यांची जी त्यांच्या आयुष्यात त्यांनी लिहिलेली ते दिली, ते देहोपनिषद, ते किंवा शंकररामाणींनी जी दिवे लागले रे दिली मला, किंवा बहरलेल्या सावल्या नवसा आली मोहरा, ज्याचं कौतुक ग्रेसांनी निर्झरी पैंजणांचा आनंद तुम्ही गाता माझ्यासाठी, अशा अनेक कविता इथे सादर करायला मिळाल्या. आणि ह्या खूप कठीण कविता सुद्धा इतक्या सुंदर रीतीने ऑडियन्सने त्याला दाद दिली. तुमच्या आवडतीची एखादी कविता मॅम? बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा, जिवले जहरासया तिमिरात कैफच आगळा, तिमिरात कैफच आगळा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही, रवरवी रोम रोमी, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. खूप सुरेख, खूप सुरेख. थँक्यू. धन्यवाद ताई.